नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील कितीदा राग जाधव या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 2 भागांपैकी दुसरा भाग वाचतो. या कवितेत कितीदा लपवावे डोळे, कितीदा धुंडावे एकांता लपत छपत, उजेडाला बिस्कत बिस्कत अशा शब्दसमूहातून विरह वेदना व्यक्त होत आहेच. पण त्याचबरोबर काहीशी पश्चातापदग्धताही हे शब्दसमूह सूचित करू पाहतात असे भावते. हे सूचन इतर कवितांतून जागोजागी प्रकट झालेले दिसते. आपली प्राणप्रिय व्यक्ती निघून गेल्यावर तिचे सौंदर्य, तिचे शील, तिचे सारेच काही आपले मन आपल्याच मनात खूप मोठे करीत असते आणि तेच आपले मन आपल्याला आपल्याच मनात खूप छोटे करीत असते. आणि या पश्चात तुलनेतून वर सूचित केलेली भावछटा उठून दिसू लागते. असे आगळे वेगळे शील घेऊन आलीस, परी उभे स्वागतास जिने कंगाल कंगाल. आणखी एक, तुझ्या अदेय फुलांना माझी ओंजळ पात्र नव्हती, तू मला मानलेस हेही, तू मला मानलेस हेही, निव्वळ माझी नियती होती. अशीच भावछटा देण्यासारखे तुला काहीच नव्हते जवळ, घेण्यासारखे उणे नव्हतेही काही तुझ्यात. आणि याच भावछटेचा कळस तू होतीस कलायात्री, योगच्युता वास्तुदेवता, संस्कार पुनीत संसाराची अधिष्ठात्री. मी सांबही ना भक्तही, कंगाल मी कल्पद्रुमातळे. तसेच देवदत्तही ठेवच होती, हात दिलेला माझ्या हाती, पात्रही नव्हतो प्रबुद्धही मी, कबूल करणे राहून गेले. सुखी संसारातही पतीपत्नीमध्ये छोटे मोठे ताणतणाव असतातच. त्यामध्ये पुरुषी अहंकाराचा पीळ बहुधा न सुटणारा एवढा घट्ट असतो. पण आता तिच्या प्रस्थानानंतर हा पुरुषी अहंकार नष्ट होऊन अपराधीपणा, स्वार्थ यांची कबुली देण्याएवढं मन हळवं होऊन जातं. पण या हळवेपणातच कवीच्या मानवी संस्कारित मनाचे दर्शन होते. निर्भरशील स्वप्नमयी जगणे मरणे याहून हे खास मानवी पातळीवरचे अधोरेखित ठरते. अपराधाची कबुली अशी, मी तुझा अपराधी नियतीच आहे, जिने एक अमूल्य ठेवा माझ्या अपात्र हाती दिला. हे एक कठोर आत्मपरीक्षण. पुरुष एका क्षणाचा विश्वास अनंत काळाचा विश्वासघात. पुरुषी स्वार्थ असा, तुझ्यासाठी जगता जगता माझ्याच साठी जगत आलो, तुझ्यासाठी लढता लढता माझ्याच साठी लढीत राहिलो. आणि प्रायश्चित्ताला सामोरी जाणारी पश्चातापदग्ध कबुली अशी, रंगत संगत द्यावी इतुके, माझ्यापाशी रंगच नव्हते, जरा पोळू दे आगीत तुला मी पोळले होते, जरा बुडू दे पुरात तुला मी बुडविले होते, जरा ढळू दे डोळे तुझे मी ढाळले होते, जरा मरू दे मलाही कुठे मी तुला तारिले होते. या केंद्रवर्ती कितीदा या कवितेतील शेवटली द्विपंक्ती आपल्याला अखेरीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. कितीदा संजीवनीने आपलेच शव उठवित राहावे. या उर्वरित चालणाऱ्या अनंत काळातही आपल्या त्या स्मशानवासी शवातील मानवी मनातच चैतन्य आणणारी संजीवनी असते. हे संजीवन देणाऱ्या मानवी ऊर्जेचा प्रत्ययही ही कविता अखेरीला देते. शापानंतरचा हा उशापच ठरतो. भारतीय अध्यात्मवादी तत्त्वज्ञानाच्या संस्कारातून लाभलेल्या जीवनदृष्टीतून हे उशापाचे संजीवन
अशा माणसांना लाभत असते. तुझे चैतन्य कसे गेले, कुणी झडपले, कुठे त्याची गुप्त गुहा, हा माझा प्रश्न आहे. हा याबाबतचा पहिला शोधक प्रश्न. भातुकलीचा खेळ येथला, खोटा खोटा विसरून जा, तू जिथे असशील तिथे, नाते तेथील गुंफित जा. हे मायावादी तत्वज्ञानाचे संजीवन. सारे गुंतलेले धागे सोडून मानवी शुभेच्छेचे उदास स्पर्श असलेले. एकदा माणूस व्हायचे आहे, तुझ्या माणुसकीच्या कल्पनेतला, तुझ्याच पोटी जन्म घेऊन तुझी कूस कृतार्थ करणारा, एक तरी जन्म तुला हसवणारा. हा तर गीतेतील वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी चा थेट संस्कार. त्याच्या तिच्या पोटीच्या पुनर्जन्माने तिचा कृतार्थ उद्धार सुचविणारा. ठसठसणाऱ्या मम आत्म्याला मुक्ती बिक्ती नकोच आहे, म्हणून तर तुझला गेली गेली तू तर माझ्या अवती भवती. हा सरळ ज्ञानेश्वरादी संत श्रेष्ठींनी जागोजागी सांगितलेल्या चिद्विलासवादी विश्वात्मक ब्रह्माचा साक्षात्कार. त्या मृत्यू ब्रह्मातून, या वियोग ब्रह्मातून त्याला त्याच्या ठसठसणाऱ्या आत्म्यासकट मुक्त करणारा. आणि शेवटली जीवनाच्या व्यर्थतेची टिपलेली खरीखुरी जाण. पण त्याचबरोबर आपल्या वाट्याला आलेल्या या जीवनात आवर्जून जपावयाची सापेक्ष अर्थपूर्ण समजही. माती मातीला मिळणार आहे, तुझ्या पर्णश्री पल्लवतेला एवढेच पान जपणार आहे. असे हे तिला जपणारे कवी, मनातल्या कवितेचे अखेरचे पान. आणि तिला अशा तऱ्हेने जपण्यातच कवीचे तिच्या संदर्भातले उर्वरित आयुष्य कृतार्थ ठरणार असते ना. इथे हा भाग संपतो. धन्यवाद.